या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. सावली देवाची वाट बघत असते आणि थोड्याच वेळामध्ये देवा तिला भेटण्यासाठी येतो. तर सावली त्याला घाबरूनच विचारत असते की देवा भाऊ, तुम्हाला इथे येताना कोणी बघितलेलं तर नाही आहे ना, आणि तुम्ही कोणाला सांगितलं सुद्धा नाही ना की तुम्ही मला भेटण्यासाठी येत आहात. आणि त्यावेळी देवा म्हणतो की नाही ग, आणि तू इतकी का घाबरली आहेस, नेमकं घडले तरी काय. आणि त्यावेळी सावली म्हणते की मी तुम्हाला सगळं काही सांगते. आणि मग ती देवाला सांगू लागते की सारंग सरांच्या जीवाला धोका आहे, एक माणूस मला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करतोय. आणि मग ती आत्तापर्यंत जे काही घडलेलं असतं ते सगळं काही देवाला सांगते. आणि मग ती असंही म्हणते की देवा भाऊ, प्लीज तुम्ही ही गोष्ट कोणालाही सांगू नका, नाहीतर उगाच सारंग सरांच्या जीवाचा धोका अजून वाढेल. आणि त्यावेळी देवा म्हणतो की सिस्टर, तू काही काळजी करू नको. आत्तापर्यंत त्या माणसाने तुला ज्या ज्या नंबरवरून कॉल केला आहे ना, ते सगळे नंबर तू मला दे. आणि जर यापुढे त्याचा फोन आला ना तर मला लगेच कळव, मी लगेच त्याचा शोध घ्यायला सुरुवात करतो. आणि त्यावर सावलीसुद्धा हो म्हणते. दुसरीकडे अस्मी आणि सारंगच्या लग्नासाठी सगळेजण जमलेले असतात. पण त्यावेळी ऐश्वर्याचा चेहरा पडलेला असतो. आणि हे पाहून नील तिला काय झालं आहे हे विचारतो, पण ती काही उत्तर देत नाही. त्यानंतर मग सारंग विधीसाठी खाली येतो. तर त्याला पाहून तिलोत्तमा खूपच खुश होते आणि दृष्ट लागू नये म्हणून त्याला काजळही लावते. दुसरीकडे सावली अस्वस्थपणे घरात फेऱ्या मारत असते. तर तिची आई विठुरायाकडे तिच्यासाठी आणि सारंगसाठी प्रार्थना करत असते. आणि त्यावेळी मग सावलीला देवाचा कॉल येतो आणि तो तिला सांगतो की त्या आकारचं लोकेशन ट्रेस झालं आहे, तू पटकन त्या ठिकाणी पोहोच. आणि त्यावर सावली हो म्हणते आणि लगेच तिकडे जाण्यासाठी निघते. पण तितक्यात तिचे आईबाबा तिला थांबवतात आणि काय झालं आहे हे विचारतात. तर सावली म्हणते की मी सारंग सरांच्या आयुष्यावर आलेलं संकट दूर करण्यासाठी चालले आहे. आणि ते ऐकून सावलीचे आईबाबा खूप खुश होतात. ते म्हणतात की पोरी, तू तुझं कर्तव्य पार पाडण्यासाठी चालली आहेस, हे ऐकून खरंच खूप आनंद झाला. आणि मग तिची आई त्यांच्या घराण्याची एक साडी घेऊन येते आणि ती साडी सावलीला देत म्हणते की ही साडी तुझं रक्षण करेल, हीच साडी नेसून तू बाहेर पड. आणि त्यावर सावलीही आनंदाने हो म्हणते. दुसरीकडे तिलोत्तमा सारंगला घेऊन देवघरात जाते आणि त्यावेळी सारंग खूपच नाराज असतो. तर तिलोत्तमा म्हणत असते की हे बघ सारंग, मला माहिती आहे तू या लग्नासाठी मनापासून तयार झालेला नाही आहेस. अरे पण मी तुझी आई आहे, तुझ्यासाठी काय चांगलं काय वाईट हे मला अगदी व्यवस्थित कळतं. आणि तुला माहिती आहे का, तुझा आणि अस्मीचा जोडा खरंच खूप छान शोभून दिसतो. ती तुझी आयुष्यभर साथ देईल, माझ्यावर विश्वास ठेव. आणि त्याचवेळी दुसरीकडे सावलीसुद्धा ती छान साडी नेसून तयार झालेली असते. आणि मग ती विठुरायाचा आणि तिच्या आईबाबांचा आशीर्वाद घेऊन सारंगला वाचवण्यासाठी निघते. दुसरीकडे नील आणि राजकुमार सारंगसोबत बोलत असतात. राजकुमार त्याला म्हणत असतो की हे बघ, आईचा तुझ्यावर खूप विश्वास आहे आणि मला माहिती आहे तू कधीच तिचा शब्द खाली पडू देणार नाही, पण तरीसुद्धा पुन्हा एकदा बोहल्यावर चढताना तू विचार कर. पण त्यावर सारंग काहीच उत्तर देत नाही. आणि मग त्यानंतर तो विधींसाठी स्टेजवर जातो. त्यानंतर गुरुजी अमृताला पुढे बोलावत सारंगचं औक्षण करायला सांगतात. त्याप्रमाणे अमृता औक्षण करते आणि मग विधींना सुरुवात होते. पण हे सगळं काही पाहून सोहम मात्र रडत असतो. तर ती तारा म्हणत असते की सोहम, मला सांग, तुझ्या अशा रडण्यामुळे, दुःखी होण्यामुळे हे लग्न थांबणार आहे का नाही ना. तर सोहम म्हणतो की हो तारा, कळतंय मला. अगं पण हे जे काही सुरू आहे ना ते मला अजिबात पटत नाही आहे. मॉमला काय झाले तेच कळत नाही, तिला दादाच्या फिलिंग्स का समजत नाही आहेत. आणि त्याचवेळी दुसरीकडे ती अस्मी लग्नासाठी तयार होत असते. तिने खूप दागिने घातलेले असतात आणि ती हसतच म्हणत असते की मी तर अजून मेंदळेंची सून झालेली सुद्धा नाही आहे, पण तरीसुद्धा माझ्या अंगावर कोट्यावधींचे दागिने आहेत. एकदा का मी या घरची ऑफिशियली सून बनले की मग मी काही पैशांच्या राशीमध्ये झोपेल. पण त्याआधी मला एक महत्त्वाचं काम पूर्ण करायला हवं. आणि मग ती एका माणसाला कॉल करते आणि त्याला सांगते की मी तुला त्या आकारचं लोकेशन पाठवते, माझ्या लग्नाच्या आधी तू त्याला संपवून टाक. माझं मॅरेज सर्टिफिकेट हातात येण्याआधी त्याचं डेथ सर्टिफिकेट मला हवं आहे. आणि मग ती हसतच कॉल कट करते. त्यानंतर ऐश्वर्या त्या ठिकाणी येते. ती अस्मीला म्हणत असते की छान
दिसतेस तू. तर अस्मी ॲटिट्यूड दाखवत म्हणते की तुम्हाला माहिती आहे ना, सारंग त्याच्या मॉमच्या किती जवळ आहे ते, आणि आता त्याच्या मॉमची लाडकी सून मीच असणार आहे. आणि हे ऐकून ऐश्वर्या तिला इग्नोर करते आणि तेथून जाण्यासाठी निघते. पण अस्मी तिला थांबवते. ती मुद्दाम ऐश्वर्याला म्हणत असते की तुम्ही मला घेऊन जाण्यासाठी आलात ना, मग एकट्याच कुठे चाललात. आणि मग ती ऐश्वर्याचा हात स्वतःच्या खांद्यावर ठेवते आणि म्हणते की मला अशा पद्धतीने तुम्ही बाहेर घेऊन जायचं. आणि त्या अस्मीचं असं वागणं पाहून ऐश्वर्या खूप चिडते. दुसरीकडे देवाने जे लोकेशन पाठवलेले असते त्या ठिकाणी सावली येऊन पोहोचते. ती देवाला कॉल करण्याचा प्रयत्न करत असते पण त्याचा फोन काही लागत नाही. आणि मग सावली एकटीच त्या ठिकाणी त्या आकारचा शोध घ्यायला सुरुवात करते आणि थोड्याच वेळात तिला तो आकार सापडतो सुद्धा. तो आकार त्याची बॅग भरून तेथून पळून जाण्याचाच प्रयत्न करत असतो पण सावली त्याला पकडते. ती त्याच्या कानाखाली मारते आणि त्याला विचारते की खरं खरं सांग, तू तोच आहे ना जो सारंग सरांना मारण्याच्या मला धमक्या देत होता. पण त्यावेळी तो आकार घाबरून म्हणतो की मी कोणत्याही सारंगला वगैरे ओळखत नाही. पण सावली म्हणते की हे बघ, आता खोटं बोलून काही उपयोग नाही आहे. मला खरं खरं सांग, तू हे सगळं च्या सांगण्यावरून करत होता. आणि त्यावेळी तो आकार म्हणतो की हो, मी हे सगळं त्या अस्मीच्या सांगण्यावरून करत होतो. आणि ते ऐकून सावलीला धक्काच बसतो. ती विचारते की अस्मीचा या सगळ्याशी काय संबंध आहे. आणि मग आकार अस्मीने आत्तापर्यंत काय काय केलं आहे हे सगळं काही सावलीला सांगायला सुरुवात करतो आणि म्हणू लागतो की त्या अस्मीने मलासुद्धा फसवलं. तिचं काम पूर्ण झाल्यानंतर आता तिने मलाच मारण्यासाठी इथे गुंड पाठवलेत आणि म्हणूनच मी इथून पळून जाण्याचा प्रयत्न करत होतो. आणि त्यांचं हे बोलणं सुरू असतानाच त्या अस्मीने पाठवलेले गुंड त्या ठिकाणी येतात. सावलीकडे पाहत ते एकमेकांना विचारत असतात की आता ही कोण आहे. आणि मग ते सरळ अस्मीला कॉल करतात आणि तिला सांगतात की इथे त्या आकारसोबत एक मुलगीसुद्धा आहे, तिचं काय करायचं. आणि त्यावर अस्मी म्हणते की त्या मुलीला सुद्धा तुम्ही मारून टाका, कारण मला कोणताही पुरावा मागे सोडायचा नाही आहे. आणि त्यावर ते गुंडही हो म्हणतात. आणि मग ते सावलीला आणि त्या आकारला मारण्यासाठी चाकू बाहेर काढतात. दुसरीकडे तिलोत्तमा अस्मीची वाट पाहत असते. ती खाली आल्यानंतर तिलोत्तमा तर खूपच खुश होते आणि मग ती त्या अस्मीला सारंगच्या जवळ बसवते आणि मग विधींना सुरुवात होते. दुसरीकडे ते गुंड सावलीवर वार करणारच असतात पण तितक्यात देवा त्या ठिकाणी येतो आणि मग तो त्या गुंडांची चांगलीच धुलाई करतो. आणि मग त्यानंतर तो सरळ गन बाहेर काढतो. त्यामुळे ते लोक खूपच घाबरतात. तर दुसरीकडे मेहेंदळेंच्या घरी सारंग आणि अस्मीच्या लग्नाचे विधी सुरू असतात. तिलोत्तमा गुरुजींना विचारते की मुलीला आई वडील नाही आहेत, त्यामुळे तिचं कन्यादान माझ्या मोठ्या मुलाने आणि त्याच्या बायकोने केलं तर चालेल का. आणि त्यावर गुरुजीही हो म्हणतात. त्यामुळे मग नील आणि ऐश्वर्या अस्मीचं कन्यादान करण्यासाठी स्टेजवर जातात. दुसरीकडे देवा सावलीला म्हणत असतो की सिस्टर, तू काही काळजी करू नको, यांचा मी पूर्णपणे बंदोबस्त करतो. पण आता तू मुहूर्त चुकवू नको, पटकन तिकडे जा आणि सारंगसोबत लग्न कर. आणि त्यावर सावलीही आनंदाने हो म्हणते आणि तिच्या घरी जाण्यासाठी निघते. आणि मग इकडे देवा त्या सगळ्या गुंडांना पुन्हा एकदा मारायला सुरुवात करतो. आणि हे सगळं काही पाहून तो आकार तर खूपच घाबरतो. दुसरीकडे सारंग आणि अस्मीच्या लग्नाचा एक एक विधी पूर्ण होत असतो. तर इकडे सावली घरी जाण्यासाठी रस्त्याने धावत सुटलेली असते. आणि त्याच वेळी तिला रस्त्याच्या कडेला एक घोडा दिसतो आणि मग ती सरळ त्या घोड्यावर जाऊन बसते आणि घरी जाण्यासाठी निघते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.